वर आहे। त्याच्यामुळे जेवढे निकाल यांच्या विरोधात गेलेले आहेत त्याच्यामुळे कोणच काम करत नाही आणि आता इथे या कोर्टात बोलतायत की तुम्ही निकाल द्या, उद्या हा निकाल पण यांच्या विरोधात गेला की ते परत म्हणणार की यांच्यावर पण विश्वास नाही आमचा, आम्हाला दुसरा कुठचा तरी कोर्ट द्या। त्याच्यामुळे आजची पण आर्ग्युमेंट जी त्यांनी केली याच्यात त्यांनी शेवटी हे सांगितलं नाही की 2018 ची कॉन्स्टिट्यूशन जी आहे घटना ती आम्ही इलेक्शन कमिशनला दिली की नाही याबद्दल हे लोक बोलायला तयार नाही। दुसरा मुद्दा असा की ज्या स्पीकरला लोकशाही मार्गाने निवडून दिलेलं आहे त्या स्पीकरच्या विरोधात ज्यावेळी हे बोलतायत त्यावेळी हा तो विचार करत नाहीत की सुभाष देसाईच्या खटल्यामध्ये त्या बेंचनी सांगितलं स्पीकरला की तुम्ही या बाबतीतला निर्णय घ्या आणि वेळ पडली तर इलेक्शन कमिशनला विचारा, आणि त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतला। इलेक्शन कमिशनला पण हे म्हणतायत की तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही। आता पक्षामध्ये हुकुमशाही आहे हे पक्षातील लोक इलेक्शन कमिशनला सांगणार नाहीत तर कोणाला सांगणार? तर हुकुमशाही आहे। उद्धव ठाकरेंना जो कोण सांगायला जाईल की तुम्ही हुकुमशाह आहात तर उद्धव ठाकरे त्यांना पक्षात ठेवणार आहेत का? हा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड आहे, याचे मालक उद्धव ठाकरे आहेत आणि काम करणारे सगळ्या लोकांना उद्धव ठाकरे आणि कंपनी घरगडी समजतात। मग हे यांचे वकील सांगत होते आज की तुम्ही पार्टीमध्ये हा प्रश्न बोलायला पाहिजे होता की इथे हुकुमशाही आहे आणि मग इलेक्शन कमिशनकडे जायला पाहिजे। अरे पार्टीमध्ये बोलायला जागाच नाही। बरं, सगळे पार्टीतले लोक नाराज आहेत कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे विचार दिले त्या विचाराशी फारकत घेऊन काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्यावर शिवसेनेचे सगळे नेते, पदाधिकारी आणि आमदार हे तुमच्या विरोधातच बोलतायत आणि हे यांना एवढं कळू नये की हे सगळे आपल्यावर नाराज आहेत, आपण काँग्रेसमध्ये जायला नको, याचा विचार न करता हुकुमशाही पद्धतीने एका बाजूला वागायचं आणि मग आम्ही जे इलेक्शन कमिशनला सांगितलं की जी हुकुमशाही या पक्षामध्ये आहे त्या पक्षाच्या घटनेत हुकुमशाही यांनी स्वतः करून घेतली। ही का करून घेतली? शिंदे गटानं ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आता महत्त्वाची बातमी ती म्हणजे 2 सप्टेंबर पासून शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणी दरम्यान सुरू होणार आहे। जशी माहिती काही वेळापूर्वीच आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी दिली होती, आता पुढची सुनावणी ही पुढच्या महिन्यातच म्हणजेच आता 2 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद तेव्हा होणार आहे। या महिन्यात म्हणजे गेल्या 3 आठवड्यांमध्ये सलग ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केलेला आणि या युक्तिवादादरम्यान धनुष्यबाण चिन्ह हे जर ठाकरे गटाला देता येत नसेल तर ते चिन्ह गोठवावं अशी आग्रही आणि आक्रमक मागणी या दोन्ही वकिलांनी सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान केलेली आहे। आता याला शिंदे गटाकडून कसं उत्तर दिलं जात आहे हे 2 सप्टेंबर पासून दिसणार आहे। या संपूर्ण सुनावणी दरम्यान युक्तिवादावर सविस्तर चर्चा केल्याबद्दल अभय सर तुमचेही खूप खूप धन्यवाद आणि ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर यांना देखील खूप खूप आभार।